राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी ही बातमी म्हणावी लागेल, कारण की आता सर्व शेतकरी बांधवांसाठी ही चांगलीच दिलासा देणारी बातमी आहे। बघा, नमोचा हप्ता आज जमा, बघू शकता शेतकरी मित्रांनो, नमोचा हप्ता आज जमा झालेलं चित्र पाहायला मिळत आहे। म्हणजेच की आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आज पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा सुद्धा झालेला आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही, फक्त आपण पात्र शेतकरी असणं गरजेचं आहे। म्हणजेच की तुमच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम येण्यासाठी आपण पात्र शेतकरी असाल तर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती अखेर जमा केला जाणार आहे। त्यामार्फत सर्व शेतकरी बांधवांना चांगलाच दिलासा देणारी ही बातमी म्हणावी लागेल, कारण की रकमेचं पूर्णपणे बघा वाटप सुद्धा केलं जाणार आहे। त्यामुळे मार्फत सर्व शेतकरी बांधवांसाठी ही चांगलीच दिलासा देणारी ही बातमी म्हणावी लागेल, कारण की रकमेचं पूर्णपणे बघा वाटप सुद्धा केलं गेलेलं आहे। जे शेतकरी पात्र आहेत अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी ही चांगलीच दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता केव्हा मिळणार व किती दिवसांनी मिळणार असा सर्व शेतकरी बांधवांना प्रश्न पडला होता, परंतु शेतकरी मित्रांनो कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही, फक्त आपण पात्र शेतकरी असण्याचं गरजेचं आहे। म्हणजेच की तुमच्या बँकेच्या खात्यावरती येण्यासाठी रक्कम फक्त आपण पात्र शेतकरी असणं गरजेचं आहे। म्हणजेच की तुमच्या बँकेच्या खात्यावरती रकमेचं पूर्णपणे अखेर वाटप सुद्धा केलं जाणार आहे। त्यामार्फत सर्व शेतकरी बांधवांना मोठा दिलासा आणि मोठा फायदा अखेर झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही, फक्त आपण पात्र शेतकरी असणं गरजेचं आहे। म्हणजेच की तुमच्या बँकेच्या खात्यावरील रकमेचं पूर्णपणे बघा वाटप होईल व तुम्हाला मोठा फायदा आणि मोठा आर्थिक दिलासा अखेर मिळेल। जे शेतकरी पात्र आहेत अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी ही चांगलीच दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल। आत्ताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्ताचं डीबीटीचं बटन दाबलेलं आहे, म्हणजेच की डायरेक्ट डीबीटी ट्रान्सफर मार्फत सर्व शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरील रकमेचं पूर्णपणे बघा वाटप सुद्धा केले गेलेले आहे। जे शेतकरी पात्र आहेत अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल, कारण की आता रकमेचं पूर्णपणे बघा वाटप सुद्धा केले गेलेलं आहे। शेतकरी मित्रांनो आपण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती रकमेचं पूर्णपणे बघा सोडण्यात आलेला आहे, वाटप झालेलं आहे। जे शेतकरी पात्र आहेत बघू शकता नमोचा हप्ता आज सोडला, बघू शकता शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आज सोडला गेलेला आहे। त्यामार्फत सर्व शेतकरी बांधवांना चांगलाच मोठा फायदा आणि मोठा आर्थिक दिलासा अखेर मिळालेला आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही, फक्त आपण पात्र शेतकरी असणं गरजेचं आहे। म्हणजेच की तुमच्या बँकेच्या खात्यावरती रकमेचं पूर्णपणे बघा वाटप सुद्धा केलं जाणार आहे। ते मार्फत सर्व शेतकरी बांधवांना ही चांगलीच गुड न्यूज व दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल, कारण की आता रकमेचं पूर्णपणे बघा वाटप सुद्धा केलं गेलेलं आहे। जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकरी बांधवांना ही चांगलीच दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल। यामध्ये बघा सर्वात प्रथम जिल्हा आहे म्हणजेच की जालना जिल्हा, बघा यानंतरचा जिल्हा आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो दुसरा जिल्हा आहे म्हणजे बीड जिल्हा। बघा बीड जिल्ह्यात राहून आपण जर शेती करत असाल, जालना जिल्ह्यात राहून जर आपण शेती करत असाल तर जालना व बीड जिल्ह्यामध्ये संपूर्ण रकमेचं बघा वाटप सुद्धा केलं गेलेलं आहे। शेतकरी मित्रांनो यामार्फत सर्व शेतकरी बांधवांना मोठा फायदा आणि मोठा आर्थिक दिलासा अखेर मिळालेला आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना ही चांगलीच दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल। रकमेचं पूर्णपणे बघा वाटप सुद्धा केलं गेलेलं आहे। त्यामार्फत सर्व शेतकरी बांधवांना ही चांगलीच गुड न्यूज व दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल, कारण की आता रकमेचं पूर्णपणे बघा वाटप सुद्धा केलं गेलेलं आहे। जे शेतकरी पात्र आहेत अशा सर्व शेतकरी बांधवांना ही चांगलीच गुड न्यूज व दिलासा देणारी बातमी अखेर म्हणावी लागेल। शेतकरी मित्रांनो आपण जर पात्र शेतकरी असाल तरी तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल, कारण की आता रकमेचं पूर्णपणे बघा वाटप केलं जाणार आहे। दिव्यांगासाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल, कारण की आता दिव्यांग बांधवांसाठी सुद्धा चांगलीच दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल, कारण की आता त्यांना सुद्धा चांगलाच दिलासा मिळणार आहे। जे शेतकरी पात्र आहेत दिव्यांग आहेत अशा सर्व शेतकरी बांधवांना सुद्धा मोठा दिलासा आणि मोठा आर्थिक फायदा अखेर होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी आहेत। येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जिल्ह्याची व तालुक्याची अपडेट बघणार आहोत। त्याकरिता फक्त आता व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून तुम्हाला रोजच्या रोज लाडकी बहीण योजना असेल किंवा नमो शेतकरी योजना असेल या संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट बघायला मिळेल। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तालुका व जिल्हा नक्की कमेंट करायचा आहे। येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्या तालुक्या व जिल्ह्याबद्दल नक्की अपडेट घेण्याचा प्रयत्न करत राहू, भेटत राहूत अशाच नवनवीन व्हिडिओसोबत। त्यामुळे आत्ताच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून तुम्हाला रोजच्या रोज ठळक महत्त्वपूर्ण अपडेट बघायला मिळेल। बघा शेतकरी मित्रांनो
अजून खूप सारे जिल्ह्याची अपडेट बाकी आहे, त्यामुळे त्याकरिता आताच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहू तसेच. जय हिंद, जय महाराष्ट्र.